विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दशकेत आपण शैक्षणिक मानसशास्त्राच्या व्याख्या आणि शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ पाहिलेला होता. त्यामध्ये B.F. स्किनरची व्याख्या पाहिली होती. त्याचबरोबर क्रो अँड क्रो यांची व्याख्या पाहिली होती. ग्रुथी आणि F.F. पॉवर्स यांनी केलेली व्याख्या पाहिली होती आणि मॅकफार्लंड या पाश्चात्य सर्व विचारवंताच्या व्याख्या आपण पाहिलेल्या होत्या. यावरून ह्या सर्व व्याख्या पाहिल्यावर आपणास असे म्हणता येते की शैक्षणिक मानसशास्त्र ही मानसशास्त्राची उपयोजित शाखा आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे व्यक्तिमत्व, विकासावस्था, अध्ययन अध्यापन पद्धती, व्यक्तिविकास बाबतच्या आक्षेपा व त्यामध्ये अपेक्षा व त्यामध्ये येणाऱ्या समस्या इत्यादींच्या वैज्ञानिक पद्धतीने यामध्ये अभ्यास केला जातो. आता व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा विकास ज्यावेळेस होत असतो त्यावेळेस विकासाच्या काही अवस्था सांगितलेल्या आहेत. त्या अवस्थेचा अभ्यास आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्राच्या माध्यमातून करता येतो. त्याचबरोबर शिक्षण प्रक्रियेत शिक्षणामध्ये काही अध्यापनाच्या पद्धती आहेत. त्या अध्यापनाच्या पद्धतीचा वापर करून शिक्षण हे चालत असतं. मग त्या अध्यापनाच्या पद्धती ह्या विद्यार्थ्याच्या वयानुसार आणि त्यांच्या मानसिक क्षमतेनुसार त्या तयार केलेल्या आहेत कसोट्या. त्याचबरोबर व्यक्तिविकासाबाबत अपेक्षा व त्यामध्ये येणाऱ्या समस्या या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्र गरजेचं आहे आणि म्हणूनच ही एक मानसशास्त्राची उपयोजित शाखा आहे असं तिला म्हणतात. यावरून हे लक्षात येतं. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला कळलेलं आहे की शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे काय. आता शैक्षणिक मानसशास्त्र हे कळल्यानंतर शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आपल्याला पाहिजेत. ते उद्दिष्टे असे आहेत: अध्ययन अध्यापन सुधारण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणण्यासाठी, समायोजनासंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी, मानसशास्त्रीय तत्त्वांचा व नियमांचा कसा उपयोग होतो हे समजून घेणे, हे एक याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. अध्ययन अध्यापन सुधारण्यासाठी व व्यक्तीचा विकास घडवून आणण्यासाठी. अध्यापनामध्ये सुधारणा जर करायचं असेल तर त्यासाठी मानसशास्त्राची गरज असते आणि मानसशास्त्राच्या सहाय्यानेच अध्ययन अध्यापनामध्ये सुधारणा घडवून आणता येतात. त्याचबरोबर समायोजनासंबंधीच्या समस्या सोडवण्यासाठी देखील मानसशास्त्रीय तत्त्वांचा व नियमांचा आपल्याला उपयोग होत असतो आणि तो कसा उपयोग होतो हे आपल्याला समजून घेण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्राच्या माध्यमातून होतं. म्हणून हे एक त्याचं प्रामुख्याने उद्दिष्ट मांडलेलं आहे. वर्गव्यवस्था, स्थिर शिस्त, सामाजिक व नैतिक वर्तनाचा याविषयीचा समस्या सोडवताना मानसशास्त्रीय तत्त्वाचा उपयोग करणे. आता वर्गव्यवस्था, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असेल, सामाजिक व नैतिक वर्तन या विषयाच्या समस्या सोडवताना मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग आपल्याला होत असतो. विद्यार्थ्यांच्या शिस्तीच्या बाबतीत असेल, वर्गव्यवस्थेच्या बाबतीत असेल, सामाजिक आणि नैतिक वर्तनाविषयीच्या बाबतीत असेल, या सर्व गोष्टींच्या ज्या काही समस्या सोडवायच्या असतात त्या समस्या सोडवत असताना आपल्याला मानसशास्त्रीय तत्त्वांचा उपयोग करून त्या समस्या सोडवाव्या लागतात. म्हणून हे एक त्याचं उद्दिष्ट मांडलेलं आहे. आता पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे: प्रेरणा व शिक्षा यांचा योग्य रीतीने वापर करणे. प्रेरणा व शिक्षा, व्यक्तीला एखाद्या गोष्टीची जर प्रेरणा मिळाली तर त्या प्रेरणेतून प्रेरित होऊन व्यक्तीला ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा व्यक्ती
कार्यातून उपयोगात आणते. एखाद्या व्यक्तीला चांगलं काम करण्यासाठी प्रेरणा जर मिळाली तर तो चांगलं काम करतो. एखाद्या व्यक्तीनं जर काम कुठलं चुकीचं केलं असेल आणि त्या चुकीच्या कामाबद्दल जर त्याला शिक्षा मिळाली तर तो पुन्हा नंतर दुसरं चुकीचं काम करायला धजत नाही आणि तो करणार नाही. म्हणून प्रेरणा व शिक्षा यांचा योग्य रीतीने वापर करणं हे देखील मानसशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचं आहे आणि मानसशास्त्राचं हे एक उद्दिष्ट मानलेलं आहे. त्यानंतर व्यक्तिभिन्नता लक्षात घेऊन विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा कुशलतेने विकास घडवून आणणे. व्यक्तिभिन्नता, विद्यार्थी मित्रांनो, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. जसे मी तुम्हाला सांगितलं आपल्या हाताचे 5 बोटंही सारखे नसतात, तसं एका आई वडिलांचे 2 मुलंही सारखे नसतात. प्रत्येकामध्ये भिन्नता आपल्या लक्षात येत असते आणि ही भिन्नता ओळखून घेऊन त्या भिन्नतेचा अभ्यास करून त्याला कुशलतेने त्याच्यामध्ये विकास घडवून आणणं, यासाठी हे एक शैक्षणिक मानसशास्त्राचं उद्दिष्ट मानलं आहे. आणि हे कुशलतेनं विकास घडवून ज्यावेळेस येतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यामध्ये मानसशास्त्राचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. काही मुलांना रागवून काही प्रसंगाला सांगावं लागतं, काही प्रसंगाला समजावून सांगावं लागतं. आणि हेच ज्याला कळतं त्यालाच कुशलता असं म्हणतात. आणि म्हणून हे एक याचं उद्दिष्ट मानलेलं आहे. पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, शास्त्रशुद्ध पद्धतीने वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणे. आता शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण द्यायचं आहे, पण ते शिक्षण देत असताना ती माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने दिली तर विद्यार्थ्यांना ती समजण्यास, कळण्यास सुलभता येते. विद्यार्थ्यांना वेळोवेळी शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शन करणं गरजेचं असतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या घरी जर शैक्षणिक पार्श्वभूमी नसेल आणि मग 10वीला चांगले टक्के घेतल्यानंतर काय करावं हे त्याला समजत नसतं, तो गोंधळलेल्या अवस्थेत असतो. अशा वेळेस त्याला मार्गदर्शनाची गरज असते. काय केलं पाहिजे, काय केल्यावर काय करता येतं पुढं, हे सगळं फ्युचरच्या वाटा त्याला समजण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शनाची, व्यावसायिक मार्गदर्शनाची गरज त्याला भासते. आणि हे करण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्र करतं. आणि हे योग्य वेळी योग्य जर आपल्याला मार्गदर्शन झालं तर आपला पुढची वाटचाल ही योग्य पद्धतीने चालते. म्हणून हे देखील एक ह्याचं उद्दिष्ट मानलेलं आहे आणि हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पुढचं सांगितलेलं उद्दिष्ट, अध्ययन, अध्यापन, स्मरण, विस्मरण, अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक इत्यादी संबंधी मानसशास्त्रीय ज्ञान मिळवणे. आता अध्ययन अध्यापन प्रक्रिया, स्मरण असेल, विस्मरण असेल, अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक या इत्यादी संबंधीचा मानसशास्त्रीय अभ्यास यामध्ये असतो. आणि म्हणून हे आवश्यक आहे. अध्ययन अध्यापन, स्मरण विस्मरण आणि हे अध्ययन अध्यापनावर परिणाम करणारे घटक असतात.
याविषयीची जाणीव करून देण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्र करतं. त्यानंतर सामान्य व असामान्य विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेऊन त्या कुशलतेने सोडवणे. सामान्य असामान्य, काही विद्यार्थी कुशाग्र असतात, काही थोडे मध्यम असतात आणि काही मंद असतात. जे मध्यम असतात ते सामान्य असतात, जे मंद असतात ते असामान्य असतात आणि जे खूप हुशार असतात, कुशाग्र असतात ते देखील असामान्य असतात. मग या विद्यार्थ्यांना ओळखून घेऊन त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या कुशलतेने सोडवणं हे देखील शिक्षणाचं, शैक्षणिक मानसशास्त्राचं एक उद्दिष्ट मानलेलं आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, वर्तनविषयक समस्यांचे मानसशास्त्रीय विश्लेषण करून समस्या सोडवण्यासाठी व्यक्ती आणि परिस्थितीतील वैशिष्ट्यांना अनुरूप योग्य अशा उपायांचा व मार्गाचा अवलंब करणे. आता वर्तनविषयक समस्या ज्या असतात त्या वर्तनविषयक समस्या ओळखण्यासाठी शैक्षणिक मानसशास्त्राची गरज लागते. आणि ह्या जर समस्या ओळखायला आल्या तर खऱ्या अर्थानं जेव्हा डॉक्टरला एखाद्या गोष्टीचा आजार कळतो, आजाराचं जेव्हा निदान लागतं, तेव्हा त्यावर केलेला उपचार हा योग्य ठरतो. अगदी तशाच पद्धतीनं मानसशास्त्रामध्ये देखील व्यक्तीच्या वर्तनविषयक समस्या ज्या असतात त्या समस्या आधी समजून घ्याव्या लागतात आणि त्या समस्या सोडवण्यासाठी परिस्थितीतील वैशिष्ट्यांना अनुसरून योग्य अशा उपायांचा व मार्गाचा अवलंब करावा लागतो. जेव्हा डॉक्टरला त्या रोग्यांचा निदान लागला असेल तर तो त्या ठिकाणी योग्य उपचार करतो. जर डॉक्टरला त्या रोगाचं निदानच लागलं नसेल तर डॉक्टर हे वेगळेच प्रयोग करतो आणि मग पुन्हा काहीतरी त्याचं तिसरंच फलित प्राप्त होतं. अगदी त्याप्रमाणेच मानसशास्त्रामध्ये विद्यार्थ्यांच्या वर्तनविषयक त्या समस्या जर समजल्या तर त्या समस्येवर तो उपाय सुचवत असतो. म्हणून उपाय सुचवण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये होतं. हे एक त्याचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. मानसशास्त्रातील सामान्यीकरणे, नियम व तत्त्वे व उपपत्ती समजून घेणे. आता मानसशास्त्रामध्ये जे काही नियम आणि उपपत्ती आणि काही तत्त्वे सांगितलेले आहेत त्या तत्त्वाचा अवलंब करून ते शिकवलं जात असतं. काही नियम असतात, काही सामान्यीकरणाचे नियम असतात, काही उपपत्त्या सांगितलेल्या असतात. त्या सगळ्या समजून घेणे हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट यामध्ये सांगितलेलं. आणि शेवटचं उद्दिष्ट सांगितलेलं आहे, शिक्षकांनी स्वतःच्या व विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणे. आपल्या वर्तनाचा ठसा विद्यार्थ्याच्या वर्तनावर उमटत असतो हे लक्षात घेऊन आत्मपरीक्षण करावे व स्वतःच्या वर्तनात योग्य त्या सुधारणा घडवून आणणे हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट शैक्षणिक मानसशास्त्राचं आहे. विद्यार्थी हे अनुकरणशील असतात. तुम्ही बघा, घरामध्ये एखादी मोठी व्यक्ती आणि एखादं लहान बाळ असेल, ती मोठी व्यक्ती जर घरामध्ये लहान बाळाच्या समोर जर तंबाखू वगैरे मळत असेल, खात असेल, तर तो लहान बाळ निरीक्षण करतो, म्हणजेच ऑब्झर्वेशन करतो आणि नंतर तशा पद्धतीची ॲक्टिंग करून दाखवण्याचं काम करतो.
हे का करतो? तर त्याच्या मनावर मोठ्यांच्या कृतीचा, वर्तनाचा परिणाम होत असतो. अगदी तसंच शिक्षकांच्या वर्तनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होत असतो, म्हणजेच विद्यार्थ्याच्या वर्तनावर होत असतो. म्हणून शिक्षकांनी स्वतःच्या व विद्यार्थ्याच्या मानसिकतेची काळजी घेतली पाहिजे व विद्यार्थ्यांच्या वर्तनावर परिणाम होत असल्यामुळे शिक्षकांनी वर्तनामध्ये सुधारणा करून आणणं गरजेचं आहे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यासमोर आपलं वर्तन योग्य ठेवलं तर विद्यार्थ्यांचं वर्तन देखील योग्य होतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार या मानसशास्त्रामध्ये होत असतो. म्हणून हे एक महत्त्वाचं त्याचं उद्दिष्ट मानलेलं. अशा पद्धतीनं आज आपण हे शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे पाहिलेली आहेत. आता यातला पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप काय आहे. ज्या पद्धतीनं शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे पाहिली, त्या पद्धतीनं शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप आपल्याला पाहायचं आहे. शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक मानसशास्त्र हे शिक्षण प्रक्रियेचा सर्वकष अभ्यास करणारे शास्त्र आहे. सर्वकष हा शब्द फार महत्त्वाचा आहे. सर्वकष म्हणजे शिक्षण प्रक्रियेतील सर्व अंगांचा अभ्यास करणारं शास्त्र, सर्व अंगांना स्पर्श करणारं हे शास्त्र आहे. यावरून त्याचं स्वरूप आपल्या लक्षात यायला पाहिजे. शैक्षणिक मानसशास्त्रात शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या शिक्षणविषयक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना ज्या काही समस्या असतील, शिक्षकांना जर समस्या असतील, तर त्या शिक्षकांच्याही आणि विद्यार्थ्यांच्याही समस्या या शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये सोडवल्या जात असतात, सोडवण्याचा प्रयत्न त्यामधून केला जात असतो. यावरून त्याचं स्वरूप आपल्या लक्षात येत असतं. शैक्षणिक मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमाचे आयोजन, शिक्षकांचे प्रशिक्षण असतील, अध्ययन पद्धतीची योजना असेल, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, क्षमता, गरजा, बौद्धिक कुवत इत्यादीचा यामध्ये विचार केला जातो. या सर्व गोष्टींचा विचार यामध्ये सातत्याने केला जात असतो. आणि म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप पाहत असताना या गोष्टी आपल्या पाहिल्यानंतर अध्ययन पद्धती असेल, अध्यापनाच्या योजना असतील, विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी असतील, क्षमता असतील, गरजा असतील, त्यांच्या बौद्धिक कुवत असतील, या सर्व समस्यांचा यामध्ये अभ्यास केला जातो. तो म्हणजे चहुअंगी आणि सर्वकष अभ्यास करणारं शास्त्र हे शैक्षणिक मानसशास्त्र आहे. हे या स्वरूपामध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टीवरून आपल्याला यावरून लक्षात येतं. म्हणजे किती महत्त्वाचं भूमिका शैक्षणिक मानसशास्त्राची शिक्षणामध्ये आहे हे यावरून आपल्याला स्पष्ट होतं, हे स्वरूप पाहिल्यानंतर. आता स्वरूपामध्ये दुसरा मुद्दा दिलेला आहे, तो असा आहे की शैक्षणिक मानसशास्त्र हे एक विकासात्मक शास्त्र आहे. नवनवीन संशोधनामुळे नवीन माहिती, सूत्रे, पद्धती इत्यादीचा त्यामध्ये भर पडत असतो. तर काही कल्पना बदलतात, नवीन कल्पनांचा यामध्ये समावेश होत असतो. त्यामुळे शैक्षणिक मानसशास्त्राचे स्वरूप हे गतिशील होत जाते. विद्यार्थी मित्रांनो, काळ जसा गतिशील असतो तसा गतिशील काळाच्या प्रमाणे समाजाच्या गरजा देखील गतिशील होत जातात आणि त्या बदलत जात असतात, त्या बदलाव्या लागतात. काळानुरूप बदल त्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. शिक्षणामध्ये देखील काही नवीन संकल्पना येत असतात. त्या नवीन संकल्पनाचा स्वीकार करावा लागतो, त्यानुसार संशोधने करावी लागतात आणि त्या बदलत्या संकल्पना स्वीकारून आपल्याला चालावं लागतं. उदाहरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आता
ह्या कोरोनाच्या काळात आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की मास्क घालणं आणि मास्क वापरणं हे सर्वांसाठी अत्यावश्यक झालेलं आहे. हाताला वेळोवेळी सॅनिटाईज करणं हे देखील आवश्यक झालेलं आहे. हा काळानुसार झालेला बदल आहे. हे काळानुसार नवीन आलेलं आव्हान आहे आणि ते आव्हान आता आपण सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि आपण सर्व त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले आहोत. असे बदल काळानुसार आपल्यामध्ये होत असतात आणि त्या बदलांचा स्वीकार करून चालण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम शैक्षणिक मानसशास्त्र हे करत असतं. आणि म्हणून या सर्व गोष्टीवरून आपल्याला त्याचं स्वरूप या वरील मुद्द्यावरून देखील आणखीन पाहता येतं आणि स्पष्ट होतं किती व्यापक आहे. पुढचं स्वरूपातला मुद्दा दिलेला आहे. शिक्षक प्रशिक्षणामुळे आंतरिक क्षमतांचा विकास करणे हे शिक्षण प्रक्रियेचे ध्येय साध्य करणे म्हणजेच मानसशास्त्राचे उपयोजन होय. आता शिक्षक प्रशिक्षणामुळे आंतरिक क्षमतांचा विकास करणं हे शिक्षण प्रक्रियेचे ध्येय साध्य करणे म्हणजे मानसशास्त्राचे उपयोजन होय. मानसशास्त्राचा उपयोग करणं, उपयोजन करणे म्हणजे उपयोग करणं. आता शिक्षकांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या काही आंतरिक क्षमतांचा विकास करण्यासाठी व त्या विकासातून शैक्षणिक प्रक्रियेचं ध्येय साध्य करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचा उपयोग होत असतो. आणि हा उपयोग शिक्षकाने जर करून घेतला तर याचा फायदा विद्यार्थ्यांना होत असतो. शिक्षकाच्या आंतरिक क्षमता जर विकसित झाल्या तर विद्यार्थ्यांच्या आंतरिक क्षमता देखील विकसित होण्यासाठी मार्गदर्शन ठरत असतं. आणि म्हणून हे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी स्वरूपातला मुद्दा आपल्याला सांगता येतो. पुढचं मुद्दा पॉईंट सांगितलेला आहे. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक विकासाचा पद्धतशीर केलेला अभ्यास होय. आता शैक्षणिकचा विकास हा शैक्षणिक मानसशास्त्रातून होत असतो. मानसशास्त्रामध्ये शैक्षणिक विकासाचा अभ्यास केला जात असतो. माहितीचे संकलन करून त्याचे उपयोजन केले जाते. अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा शास्त्रीय बैठक प्राप्त करून देणे, शैक्षणिक प्रक्रिया सुदृढ करणे आणि मूलभूत गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचे कार्य शैक्षणिक मानसशास्त्रात केले जाते. असा चौअंगी विकास शैक्षणिक मानसशास्त्राच्या माध्यमातून होत असतो. यावरून त्याचं स्वरूप किती व्यापक आहे आपल्याला लक्षात येत असतं. मग ते अध्ययन प्रक्रियेमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राची शैक्षणिक प्रक्रिया बैठक प्राप्त करून द्यायचं असेल किंवा शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सुधारणा करून आणायचं असेल किंवा एखाद्या माहितीचं संकलन केल्यानंतर ती माहिती उपयोगात करून घ्यायची असेल, उपयोगात आणायची असेल, तर या सर्व गोष्टींसाठी हे फार आवश्यक आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणून शैक्षणिक मानसशास्त्राचा उपयोग शिक्षणामध्ये किती महत्त्वाचा आहे, किती गरजेचं आहे हे यावरून आपल्याला लक्षात येतं. थोडक्यात शैक्षणिक मानसशास्त्र हे मानवी वाढ आणि विकास, परिपक्वता आणि अध्ययन, मानसशास्त्रीय सूत्रे, तत्त्वे, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत उपयोजन याचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास या शैक्षणिक मानसशास्त्रात होत असतो. म्हणून वाढ आणि विकास ही जी प्रक्रिया आहे, त्यानंतर परिपक्वता, या गोष्टींचा, सर्व गोष्टींचा मानसशास्त्रातली सूत्रे असतील, तत्त्वे असतील, नियम असतील, या सर्व गोष्टींचा उपयोग करून, उपयोजन करणे म्हणजे उपयोग करणे, याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र आहे. हे या स्वरूपावरून आपल्याला आता लक्षात येतं आणि अगदी स्पष्ट होतं. म्हणून आज आपण विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक मानसशास्त्राची उद्दिष्टे आणि शैक्षणिक मानसशास्त्राचं स्वरूप हे पाहिलेलं आहे. उद्याच्या तासिकेत आपण यातला पुढचा भाग शैक्षणिक मानसशास्त्राची व्याप्ती हे आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत.